तुमच्याकडे 10,000 असतील तर बिझनेस सुरू होऊ शकतो का? की बिझनेस सुरू करण्यासाठी लाखोंची गरज लागते? जर तुम्हाला असं वाटत असेल की पैसे नाहीत म्हणून बिझनेस थांबला आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की 10,000 पासून बिझनेस सुरू कसा करायचा आणि छोट्या सुरुवातीला मोठ्या इन्कम मध्ये कसं बदलायचं. जय महाराष्ट्र, जय शिवराय सर्वांना. कविता पारिक चॅनलवर आज पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. 10,000 पासून बिझनेस कसा सुरू करावा. कारण अनेक लोकांच्या मनामध्ये एकच प्रश्न असतो, बिझनेस करायचा आहे पण पैसे नाहीत म्हणून मी थांबून जातोय, असं खूप जण बोलतात. पण खरंच सांगते, बिझनेस मोठ्या पैशांनी नाही तर मोठ्या विचारांनी होत असतो. स्मॉल बजेट असला तरीही, विजन मोठं असलं तरीही चालतं. कारण आजच्या डिजिटल काळामध्ये कमी पैशातही मोठमोठे बिझनेस सुद्धा तुम्ही उभं करू शकता आणि उभं करता येते. पण इथे फरक पडतो, जो सुरुवात करतो तो पुढे जातो आणि जो विचार करत बसतो तो मागे राहतो आणि तो तिथेच राहतो म्हटलं तरीही चालतं. लक्षात ठेवा, सुरुवात छोटी असली तरीही चालते पण स्वप्न मोठे असले पाहिजे. आता एक छोटंसं एक्झाम्पल बघा. एखादा व्यक्ती आहे, त्याच्याकडे 10,000 आहेत आणि तो म्हणतो यात काही नाही होणार. पण अजून एक व्यक्ती आहे, त्याच्या पैसा म्हणजे त्याच्याकडे पैसा कमी आहे पण त्याला बिझनेस सुरू करायचा आहे. त्याच पैशामध्ये तो बिझनेस सुरू करण्याचा विचार करतो. 10,000 जे की त्याच्याकडे आहे, हळूहळू इन्कम करतो. फरक, दोघांकडे पैसे सेम आहेत पण ऍक्शन डिफरंट असतात दोघांचे. म्हणून लक्षात ठेवा, पैसे कमी असले तरीही चालतात पण सुरुवात करणं महत्वाचं असतं. आता समजून घेऊ 10,000 मध्ये कोणते बिझनेसेस सुरू होऊ शकतात. सर्वात पहिला बिझनेस प्रॅक्टिकल बिझनेस आहे, घरगुती लोणचे आणि मसाले बनवणे. जर तुमच्या हाताला चव आहे तर हा बिझनेस खूप स्ट्रॉंग आहे. फक्त 5 ते 7,000 मध्ये सुरू होऊ शकतं. तुम्ही रॉ मटेरियल घेऊन स्मॉल बॅच मध्ये सुरुवात करू शकता. लोकांना होममेड आणि केमिकल फ्री पदार्थ आवडतात. तुम्ही व्हॉट्सअप, इंस्टाग्रामवर प्रमोशन सुरू करू शकता. लोकल डिलिव्हरी आधी सुरू करा आणि हळूहळू तुमचं ब्रँड सुरू करा. योग्य मार्केटिंग, तुम्ही माउथ मार्केटिंग केली तरी चालते. 30-40,000 कमवणं त्यामध्येही शक्य आहे. आणि लक्षात ठेवा, लोक पदार्थ विकत घेत नाही, लोक विश्वास विकत घेत असतात. दुसरा बिझनेस क्लाउड किचन, म्हणजेच घरातूनच जेवण बनवून विकणे. तुम्हाला दुकान लागत नाही, मोठं सेटअप करायची गरज सुद्धा नाहीये. तुम्ही घरातूनच सुरुवात करू शकता. स्विगी, झोमॅटो सारख्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही स्वतःला रजिस्टर करा किंवा डायरेक्ट तुम्ही ऑर्डर सुद्धा घेऊ शकता. जर तुमची चव आणि सर्व्हिस चांगली असेल तर हा बिझनेस खूप वेगाने ग्रो होईल. ह्यामध्ये सुद्धा 40,000 पर्यंत आरामशीर कमवता येते आणि तेवढं शक्य आहे. लक्षात ठेवा, स्वयंपाक ही एक खूप सुंदर अशी स्किल आहे. इन्कम सोर्स तुम्हाला ते तुम्ही बनवू शकता. तिसरा बिझनेस आयडिया, मोबाईल रिपेअरिंग. आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे, त्यात प्रॉब्लेम सुद्धा येत असतात. तुम्ही छोटासा एखादा बेसिक कोर्स रिपेअरिंगचा शिकून घ्या. अगदी छोटा सेटअप मधून काम सुरू करता येते. पुढे मग रिचार्ज सर्व्हिस देणं, फॉर्म फिलिंग, ऍक्सेसरीज सेलिंग ऍड करू शकता, ह्या सगळ्या गोष्टी. अँड ह्याच्यातून सुद्धा इन्कम बऱ्यापैकी होते. सुरुवातीला 20-30,000 इन्कम शक्य आहे. तिथे जिथे प्रॉब्लेम आहे तिथे बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे, हे डोक्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा. चौथा बिझनेस म्हणजे पर्सनलाइज्ड गिफ्टिंग. आज कस्टमर्स कस्टम गिफ्ट ब्रँड वगैरे खूप चालताय. टी शर्ट, होममेड गिफ्ट, फोटो फ्रेम्स, अशा वस्तू तयार करून इंस्टाग्रामवर तुम्ही विकू शकता. फेस्टिवल्स, बर्थडे सीझन आणि अॅनिव्हर्सरी वगैरे असला तर ह्या सगळ्या गोष्टींची डिमांड अगदी जास्त वाढून जाते आणि ह्यात चांगला प्रॉफिट सुद्धा मिळतो. लक्षात ठेवा, गिफ्ट वस्तू नसतात, त्या इमोशन्स असतात. पाचवा सर्वात मोठा बिझनेस पॉवरफुल आहे, जो की कॉन्टेंट क्रिएशन आणि फ्रीलान्सिंग. हा ऑलमोस्ट झिरो इन्व्हेस्टमेंट मध्ये बिझनेस तयार होतो. तुमच्याकडे मोबाईल असेल तर तुम्ही व्हिडिओ बनवू शकता, रायटिंग करू शकता, एडिटिंग करू शकता, ऑनलाईन काम सुरू करू शकता. जर तुम्ही 7 ते 8 तास डेली बेसिसवर देऊ शकत असाल, कन्सिस्टन्सी ठेवली, 30-40,000 इन्कम अगदी इझिली यामध्ये तुम्ही काढू शकता. आज स्किल्स म्हणजेच तुमची करन्सी झालेली आहे. आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट समजून घ्या, बिझनेस सुरू करताना खूप पैसे कुठे खर्च करायचे हे खूप महत्वाचं टॉपिक असतं. सुरुवातीला अननेसेसरी खर्च म्हणजे टाळू शकतो आपण. ऑफिस घ्यायची गरज नाही, मोठं सेटअप करायची गरज नाही. ब्रँडिंगवर सुरुवातीला पैसा अजिबात लावू नका.
मोबाईल वापरताय, फ्री टूल्स वापरा आणि फक्त आवश्यक गोष्टींवर खर्च करा. जसं रॉ मटेरियल झाले किंवा बेसिक मार्केटिंग, जी माउथ मार्केटिंग असते, विश्वासाने तुम्हाला जे करता येतं त्या सगळ्या गोष्टी. कारण लक्षात ठेवा, स्मार्ट खर्च केल्याशिवाय स्मार्ट प्रॉफिट मिळत नाही. आता प्रॉफिट कसा वाढवायचा ते बघू. सुरुवातीला कमी प्रॉफिट मिळाला तरीही चालतो, पण कस्टमर्स बिल्ड करायला शिका. क्वालिटी चांगली असली पाहिजे, रिपीट कस्टमर्स यायला पाहिजे. सोशल मीडियावर डेली बेसिसवर तुम्ही प्रमोशन करायला हवं तुमच्या प्रोडक्टचं. फीडबॅक घ्या, त्यानुसार सुधारणा करा. हळूहळू रेट वाढवा, बिझनेस स्केल करू शकता. लक्षात ठेवा, प्रॉफिट आधी नाही वाढलं तरी चालतं, पण आधी तुमचा ट्रस्ट बिल्ड झाला पाहिजे. आता रिस्क मॅनेजमेंट बद्दल जर मी बोलायला गेले तर बिझनेसमध्ये रिस्क असतो, पण तो कंट्रोल करता येतो. कधीही सगळेच पैसे एका ठिकाणी इन्व्हेस्ट करणं माझ्या हिशोबाने तर खूप मोठी चूक आहे. छोट्या प्रमाणात सुरू करा, मार्केट थोडंसं टेस्ट करा, कस्टमर्स कडून फीडबॅक जेवढे जास्त घेता येतात तेवढे फीडबॅक घ्या आणि मग इन्व्हेस्टमेंट वाढवा. म्हणजे नुकसान कमी होईल. लक्षात ठेवा, टेस्ट करा मग इन्व्हेस्ट करा. आता एक्सपेक्टेशन बद्दल जर खरं सत्य मी सांगायला गेले तर अनेक लोकांना वाटतं बिझनेस सुरू केला की लगेच पैसे येतील, पण सुरुवातीचे काही महिने शिकण्यात जात असतात, मिस्टेक्स होतात, कधी कधी थोडाफार लॉस सुद्धा होतो, पण लॉस म्हणजे एंड नसतो. लॉस म्हणजे एक लेसन असो, त्यापासून तुम्ही काय शिकला आहात हे नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. स्लो ग्रोथ इज रिअल ग्रोथ, जे की मी आधीपासून सगळ्यांना सांगते. आणि स्वतःला प्रश्न विचारा, माझ्याकडे जे आहे त्यातून मी काय करू शकतो. जर तुम्ही हा विचार केला तर तुम्हाला आन्सर तुमचं नक्की मिळेल. कारण प्रॉब्लेम्स पैसे नाहीयेत, प्रॉब्लेम सुरुवात न करणं आहे. माझे अनेक स्टुडंट आहेत ज्यांनी 5-10 हजारांपासून सुरुवात केली होती, स्मॉल बिझनेसेस सुरू केले, सोशल मीडियाचा वापर केला आणि आज महिन्याला चांगली इन्कम करताय. सुरुवातीला सगळ्यांना भीती वाटते, इव्हन मला पण वाटली होती, माझ्या स्टुडंट्सला पण वाटते, पण त्यांनी स्टेप बाय स्टेप काम केलेलं आहे आणि आज आम्ही सगळे पुढे आहोत. तुमच्यापेक्षा तरी ऍटलीस्ट जे कॉन्टेंट कन्झ्युम करताय. लक्षात ठेवा, भीती सगळ्यांना वाटत असते, पण पुढे तेच जातात जे ऍक्शन घेतात. आणि शेवटी एक सिंपल ऍक्शन प्लॅन देते. पहिले 5-7 दिवस तुम्ही बिझनेस आयडिया डिसाईड करा, थोडंसं विचार करा. पुढचे 5 दिवस थोडं मार्केटमध्ये रिसर्च करा. काही दिवस मग तुम्ही प्रोडक्ट आणि सर्व्हिस स्वतःचं बेस्ट मध्ये बेस्ट तयार करण्याचा प्रयत्न करा. आणि मग पुढचे 10 दिवस सेलिंग सुरू करा, फीडबॅक घ्या, सुधारणा करा. त्याच्यामध्ये फीडबॅक खूप महत्वाचा आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे मग 30-35 दिवसामध्ये तुमचा बिझनेस बऱ्यापैकी सुरू होतो, कॉन्फिडन्स बिल्ड होतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, बिझनेस सुरू करण्यासाठी परफेक्ट वेळ कधीच नसतो. सुरुवात करणं महत्वाचं असतं. छोट्या सुरुवातीमधूनच मोठं यश तयार होत असतं. आणि एक खास गोष्ट, बिझनेस, फ्रीलान्सिंग, डिजिटल स्किल्स, मार्केटिंग, हे सगळं आम्ही स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीमध्ये शिकवतो. तुम्हाला कुठेही काहीही अडचण असेल तर या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये तुम्ही तुमचं काही जे पण काही अडचण असेल ते सांगू शकता, मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुम्हाला नक्की मदत करण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कविता पारिक चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये नक्की लिहा की तुम्ही कोणता बिझनेस सुरू करणार आहात. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय सर्वांना. थँक्यू सो मच.